हॅलो, मी सचिन देशमुख. मी रिसेंटली शिफ्ट झालो पुण्यामध्ये. सो चांगले प्रॉपर्टी बघत होतो. माझा पहिला क्रायटेरिया होता तो एक तर रोड टच प्रॉपर्टी आणि थोडी स्पेशियस आणि ॲम्युनिटीज वगैरे सगळं हे माझं प्रायमरी क्रायटेरिया होते. तर ॲम्युनिटीज इन द सेन्स लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी थोडंसं फिरायला खेळायला जागा पाहिजे. तर ह्या ॲम्युनिटीज खूप आवडल्या मला. स्पेशियस फ्लॅट 800च्या वरती स्क्वेअर फीट आहे, 2 BHKचा. तसंच 1000 स्क्वेअर फीटच्या आसपास 3 BHK वगैरे आहे. तर माझा क्रायटेरिया होता 2 BHKचा, तो मी 2 BHK सिलेक्ट केला. ॲम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होत्या त्यावेळेला, फ्लॅट्स अवेलेबल होते. तो जे मला हवं होतं ते मला मिळालं आयडियली. सो दॅट वॉज अ गुड ऑप्शन सिलेक्ट झाला. त्याच्यानंतर सेल्स टीमबरोबर जेव्हा मी कोऑर्डिनेट करत होतो दॅट टाईम त्यांनी खूप चांगल्या इन्साईट्स चांगल्या पद्धतीने त्यांनी मला एक्सप्लेन केल्या सगळ्या गोष्टी. त्या इन्साईट्सनी मला बेनिफिट झाला की डिसिजन घ्यायला तो थोडंसं हेल्प झाली मला तिकडे. तर त्या सगळ्या ॲम्युनिटीज डिस्कशन, फ्लॅट आपल्याला कधी पोझिशन वगैरे मिळणार आहे तर नियरिंग पोझिशन प्रॉपर्टी आहे आपली. तर विदिन इयर पोझिशन त्याचं आपल्याला मिळणार आहे आता. तर तशीच एक प्रॉपर्टी मी शोधत होतो, कारण आता मी मुंबईवर शिफ्ट झाल्यानंतर आता सध्या रेंटवरती आहे आणि जेवढी स्वतःची प्रॉपर्टी आपल्याकडे असेल त्यावेळेला तेवढं बेनिफिट होईल. सो तो एक क्रायटेरिया माझा होता. तर या सगळ्याच क्रायटेरियामध्ये बसणारी जी गोष्ट होती तो आपला हा विशाल अंजनी आणि कोदरे यांचा जो प्रोजेक्ट आहे ईस्टर्न फ्रंट, जो हडपसर मध्ये आहे आणि नगर रोड आणि सोलापूर रोडच्या हायवेला टच प्रोजेक्ट एक आहे. तर खूप चांगली लोकेशन होती आणि दोन्हीकडे जायला खूप कन्व्हिनियंट आहे. आता पुढे ब्रिजचं वगैरे काम वगैरे होईल, मेट्रो वगैरे कनेक्टिंग आहे त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत प्लॉटच्या दृष्टीने. तर डेफिनेटली आजचं जे रेट आहे तो डेफिनेटली ॲप्रिशिएट होईलच लुकिंग ॲट दी लोकेशन ऑफ द प्रोजेक्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता अशा खूपच कमी प्रॉपर्टी आहेत पुण्यामध्ये की एवढ्या सगळ्या ॲम्युनिटीज एकत्र बिसाइड्स अदर लोकेशन फॅसिलिटीज, जसं मी सांगितलं तुम्हाला मेट्रो किंवा बस कनेक्टिव्हिटी, ऑटो वगैरे. तर तुम्हाला कुठे रिमोट आतमध्ये जायचं नाही आहे, हायवे टच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही रात्री किंवा अपरात्री कधी आलात किंवा कुठूनही लांबून आलात तरी पण तुम्ही प्रॉपरली त्या लोकेशनला रीच करू शकता. त्याला तुम्हाला कन्व्हिनियंट आहे आणि कुठलंही ओला असू दे किंवा बस, रिक्षा, ऑटो त्याच्याने सुद्धा मग तुम्हाला कन्व्हिनियंटली तुम्हाला तुमच्या लोकेशनला पोहोचता येईल. सर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. विशाल अंजनीच का, तर त्यांचे दुसरेही प्रोजेक्ट मी बघितले तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते बनवलेले आहेत. केशवनगरमध्ये म्हणा किंवा हडपसर पलीकडच्या बाजूला सुद्धा त्यांनी चांगले प्रोजेक्ट डेव्हलप केले आहेत. सर ते पण मी व्हिजिट केले होते बुकिंगच्या आधी. तर ते सगळे मला प्रोजेक्ट खूप आवडले आणि त्याच्यानंतर म्हटलं की हा त्या प्रोजेक्ट आतापर्यंत जे डिलिव्हर केलं त्याच्यापेक्षा हा लक्झरियस प्रोजेक्ट आहे. तर डेफिनेटली लुकिंग ॲट दॅट प्रॉपर्टी मला कॉन्फिडन्स डेफिनेटली आहे की हा प्रोजेक्ट त्याच्यापेक्षा खूप चांगला होईल. आणि आतापर्यंतचं जे काम बघितलेलं आहे, बी आणि सी विंग ऑलमोस्ट कम्प्लीट आहे. ए विंगचं काम आता चालू होईल. तर त्या पद्धतीने जर आपण म्हटलं तर डिलेवरी वगैरे सगळ्या गोष्टी टाईमली होणारच आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल आपल्याला जे एक्सपेक्टेशन होतं त्या एक्सपेक्टेशनच्या प्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर मिळतील. सर मी स्वतः इथे बुक करून हॅपी आहे की जशी प्रॉपर्टी मला हवी होती तशीच प्रॉपर्टी मला मिळालेली आहे. आणि मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की ज्यांना जे नवीन प्रॉपर्टी शोधत असतील किंवा काय, तर डेफिनेटली तुमचे क्रायटेरिया असेच काहीतरी असतील मोर ऑर द लेस. सो दिस इज अ गुड प्रॉपर्टी. ए विंग इज अगेन रोड टच साईड. सो डेफिनेटली ते सुद्धा आपण एक ऑप्शन एक्सप्लोर करू शकतो. तर ओव्हरऑल आय एम हॅपी विथ दी चॉईस दॅट आय हॅव मेड अबाउट बिल्डर, about the developer and the location. Thank you very much. So you may consider my opinion as what we can say enabler option for you to decide on the location and all. Thank you so much.